यश पालयेकर. तू केन्नापासून हे मुर्त्यांक हे करता मदत? जाली 4 वर्सां. 4 वर्सां. कितें कितें करता तू? रंगयता. हा, रंगोवपाक तुका कोण कोण मदत करता? माझे काका. हा, काकाचे नाव? हा, आणि काकाचे नाव? अरुण पालयेकर. अरुण पालयेकर. आणि मागीर तेंचो चेडो बी तुका मदत करता? कितले टाइम दिता तू? इस्कॉल असता तुका, अभ्यास असता, एक्स्ट्रा क्लासी आसूंक शकता, सो डेली कितलो टाइम दिवंक शकता तू? इस्कॉल असो येले का हांव पयली स्टडी करता मातशी आनी मागीर हांगा येता. कितलो टाइम तरी? 1 वर 2 वरां? आणि काय काय करते तू? मोदक, नीर, सुळे. हा, सुळे करता. कृष्णा बी करिनाय, नागोबा बी? पूण मदत करता. आता व्हडलो जालो काय तू कोण जावपाक शकता? म्हणून काय कलाकार? हा, म्हणजे ही कला जोपासतले तू. नगरसेविका पेडणे नगरपालिकेची आणि तुम्ही एक बऱ्यापैकी आर्टिस्ट आणि ह्या आर्टिस्टांच्या घरा पावल्यात. केन्नापासून ही तुमकां आवड गणपती रंगोवपाची? लग्न जावन 2 वर्सांनी हांगासर येवपाक स्टार्ट केल्लें. ओके. मागीर तुमकां पयली लग्ना पयली तुमकां तशी आवड आसली? ना ना, हांगर इल्यात आनी हांगा येवनूच. तरी कितले गणपती रंगयता अशे अंदाज? असता न्हू 900. तुम्ही आता दिसाक कसो टाइम दिता? म्युनिसिपालिटीचे कामां असल्यान लोकूय तुमच्याकडे येता, विकास करूंक जाय, काही कोणाची अडचणी असतात ते तुम्ही सोडयतात, प्लस तुम्ही घरातली घर कामां करता आणि हो टाइम आता चित्र म्हणजे रंगोवपाक गणपती केन्ना टाइम कितलो दितात दिसाक? येता हांव सांजचे येता, जेवण बीन पयली करता बी, मागीर येता आनी चेडो म्युनिसिपालिटीच्या कामाक हेल्प करता न्हू, म्हाका तितलो म्हाजेर लोड ना. सरकार कडल्यान कितें अनुदान मेळता ह्या मुर्तीकारांक म्हणून? मेळटा. तेजो फायदो जाता खरें? आता कलर बीन सगळं म्हारग जाला न्हू, बरें पडटा. ओके. अनुदान मेळटा म्हटल्यार. पीओपीच्या गणपतींचेर येतली ह्या फुडें काहीतरी निर्बंध अशे? आणि तुमकां कोण कोण मदत करता अशे रंगोवपाक? म्हजे मिस्टर, दीर आहा म्हजे, सासरो आसा मोहन पालयेकर, दीर विजय पालयेकर, प्रकाश पालयेकर, यशवंत पालयेकर, आणि बॉम्बेसून एक आमचो दुसरो देर येता, बॉम्बे असता तो पद्माकर पालयेकर. हे गणपती रंगोवपाक केन्ना सुरू करतात? जुनान मुर्त्यो तयार करता रंगोवपाक? आता आमी संकश्टी जाता तेन्नाच्यान. आणि आमचो पुतण्यो आहा यश पालयेकर आणि एक आहा प्रथमेश पालयेकर. आता म्हाका आई सांगा की हे गणपती रंगयतना आणि कसो रंग महाग असता म्हणून अडचणी येतात किंवा आणि कसली अडचणी येतात तुमकां? महाग असलो म्हटल्यार हाडूकूच जाय. कामगार मेळता जाय तशे व्यवस्थित? ना, कामगार उपलब्ध जायना. कामगार मेळना. आणि तुम्ही हो टाइम आता तुम्ही मूर्ती रंगोवपाक दितात, नागपंचम जाल्या उपरांत रंग खरी सुरवात जाता. म्युनिसिपालिटीन आणि इतर कामांक केव्हा कशें म्युनिसिपालिटीन मिटींग बीन आसता तेन्ना वयता, चडशे हँडल चेडोच करता. हस्तकला महामंडळाचो चेअरमॅन आसून तो मूर्तीकारांच्या घरा वचून चित्रशाळेक भेटी दिता आणि ताणी ते लोकांचे समस्या कलाकारांचे आयकून घेतले आणि पयली 100 रुपया असले अनुदान ते 200 केले. ते तुम्ही कितें सांगूंक सोदता ह्या बद्दल? सांगूंक सोदता आमदाराक आमच्या थँक्यू म्हणटा की अनुदान वाडयले म्हणून आणि हेच्याकून वाडोवपाचें आनी कितें. आणि म्हाका सांगा मम्मी, ह्या भविष्यात आता हे माती उपलब्ध जातली टायमार काय मातयेचो अडचण येवंक शकता? तुमकां कितें दिसता? आणि आमदारान आमच्या मशिनूय दिल्लें आसा, मशीन उपलब्ध केला आणि मशिनार आमी माती करता. मातयेचे गोळे करता. माती उपलब्ध जातली फ्युचराक? जातली न्हू, मेळटा माती मेळटा. चेडो हेल्प करता आमचो, शेडिंगाचे काम सगळें चेडो. गणेश चतुर्थी ही इको फ्रेंडली व्हावी आणि प्रदूषण मुक्त व्हावी आणि पर्यावरणाचं संवर्धन जतन याच्या माध्यमातून हवं, यासाठी गोवा सरकार, गोवा राज्याचे मुख्यमंत्री आणि गोवा हस्तकला लघु उद्योग विकास महामंडळ याच्या वतीने प्रयत्न सुरू आहे. आणि गेली अनेक वर्ष या मंडळाच्या वतीनं जे मूर्तिकार आहे, जे चिकणमातीच्या मूर्ती गणपती तयार करतात, अशा मूर्तिकारांना सरकार 100 रुपये अनुदान देत होतं. यंदाच पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आल्लेकर आणि संचालक मंडळ तसेच मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेऊन हे अनुदान 100 वरून दुप्पट केलेलं, म्हणजे एका मूर्तीसाठी 200 रुपये अनुदान केलेलं आहे. हे का केलं? जेणेकरून जे आमचे स्थानिक पारंपरिक जे कलाकार आहेत त्यांना कुठंतरी आर्थिक मदत थोड्याफार प्रमाणात व्हावी. हे फक्त अनुदान आहे, हे पूर्ण हे नाही. त्याच्यामुळे
जी आमची कला आहे, जे कलाकार पूर्वपार आहेत, जे अनेक वर्षांच्या 150-200 वर्षाच्या काही पेडणे तालुक्यात आणि संपूर्ण गोव्याच्या विविध भागात चित्रशाळा आहेत, त्या चित्रशाळा कायमस्वरूपी टिकाव्या हा त्याच्या मागचा एक हेतू आहे. पेडणे पालिका क्षेत्रातील गांधी तीर ज्या ठिकाणी पालेकर बंधूंची जी चित्रशाळा आहे आणि या चित्रशाळेला एक मोठा इतिहास आहे. या चित्रशाळेमध्ये ज्या पद्धतीने अरविंद उर्फ अरुण पालेकर ज्या पद्धतीने सार्वजनिक मूर्त्या आजपर्यंत मोठ्या प्रमाणात करत आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्या सौभाग्यवती आणि नगरसेविका असलेल्या पालेकर याही रंगकाम करण्यास मदत करतात. त्यांचे मुलगे कृष्णा पालेकर आहेत, इतर पुतणे आहेत, तेही मूर्त्या करत असतात. आजकाल सरकारनेही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यावर निर्बंध घालण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. परंतु जर भविष्याचा आपण विचार केला, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून प्रत्येक गणेश भक्तांनी असा विचार करायला हवा की आपण जी मूर्ती पूजन करणार आहोत ती मातीचीच मूर्तीचं पूजन केलं जाईल. त्या पद्धतीने जर गणेश भक्तांनी ठरवलं तर भविष्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांना कुणीही प्राधान्य देणार नाही. ज्या पद्धतीने पालेकर कुटुंब मूर्त्या करतात, शेकडो मातीच्या मूर्त्या त्या करत असतात. सार्वजनिक आपल्या श्री भगवती मंदिरामध्ये जी सार्वजनिक मूर्ती आहे ती या आपले अरविंद पालेकर मागच्या अर्ध्या शतकापासून स्वतः हस्तकलेतून ती मूर्ती तयार करत असतात आणि ही एक मूर्ती आकर्षित पूर्ण गोव्यामध्ये प्रसिद्ध आहे. आणि ही मूर्ती पाहण्यासाठी अनेक जण मुद्दाम चित्रशाळेमध्ये न येता थेट आपल्या ज्या ठिकाणी भगवती मंदिर आहे त्या मंदिरात ही मूर्तीचं पूजन केलं जातं, त्या ठिकाणी केले जाते. सरकारने यंदापासून 100 रुपयाऐवजी 200 रुपये अनुदान देण्याचा जो आपला आयोजन केलेलं आहे. खरं म्हणजे सरकारने मूर्तिकारांना 200 पेक्षा 500 रुपये द्यावेत आणि प्रत्येक कलाकाराला अशी सूचना करावी की त्याच्या चित्रशाळेमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या विक्रीला उपलब्ध असणार नाही. आजकाल मोठ्या प्रमाणात आपण जर बाजारात गेलो तर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री केंद्र दिसतात. ते खरं चित्रशाळेतील मूर्त्या नसतात. त्या परस्पर बिगर गोमंतकीय कलाकार सुद्धा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आणून बाजारात विक्रीला ठेवत असतात. त्यामुळे जे खरे हाडामासाचे कलाकार असतात त्यांच्यावर अन्याय होत असतो. याकडे सरकारने लक्ष देऊन जे हस्तकलेतून आणि चिकणमातीच्या मूर्त्या करतात त्यांना प्राधान्य वेळोवेळी द्यावं अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 ताससाठी.